सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात चोरट्यांचा अक्षरशः नंगानाच सुरू असून सर्वसामान्यांना जीवन जगणं मुश्किल झालंय. एकट्या भोजदरीमध्ये शेकडो चोऱ्या होऊनही पोलिसांकडून एकाही चोरीचा तपास लागला नाही. तर राजरोसपणे अवैध पद्धतीनं दारू विक्री सुरू असून त्याकडेही पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क प्रशासन अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. भोजदरी गावचे पोलीस पाटील गणपत भागाजी हांडे यांच्या बोरवेलमधील मोटार तसेच शेततळ्यातील मोटार आणि केबलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. एकतर दुर्गम डोंगराळ भागामध्ये विहिरींनी पाण्याचा तळ गाठलाय, त्यातच शेततळ्याच्या माध्यमातून टंचाई काळासाठी पाणी साठवून ठेवलं आणि अमाप खर्च करून पिकं उभी केली. मात्र चोरट्यांनी केबल आणि मोटारींची चोरी केल्यामुळं आता करायचं काय, हा प्रश्न पोलीस पाटलापुढे उभा ठाकलाय. त्यातच पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेल्यावर पोलीस उलट प्रश्न करून तक्रारही दाखल करून घेत नाहीत. अनेक नागरिक चोऱ्या झाल्यावर माझ्याकडे तक्रार घेऊन येत आहेत. मात्र माझ्यासारख्या पोलीस पाटलाचीच ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचं काय? आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न पोलीस पाटील गणपत हांडे यांनी विचारलाय. तर भोजदरीमध्ये जवळजवळ 2-3 वर्षापासून सारख्या चोऱ्या होतात. दरवर्षी मोटारीची केबल चोरी जाते, मोटारी चोरी जातात. आमची स्वतःची इथली बोरमधली 250 फूट बोरवेलमधली 250 फुटावर मोटार असताना ती मोटार पाईप ओढून केबल सोडून मोटार काढून नेलेली. विहिरीतली मोटार काढायचा प्रयत्न केला. शेत तळ्यावरची मोटार आम्ही पावसाळ्यात पाणी असते, पावसाळ्यात पाणी साठवून ठेवतो आणि ते टंचाई काळामध्ये वापरतो आणि त्यासाठी मोटारीचा उपयोग केला जातो. ती मोटारसुद्धा चोरट्यांनी चोरून नेलेली, केबलचा चोरून नेलेली. तर त्या आणि आजूबाजूचे माझीच नाही तर आजूबाजूच्या 4-5 शेतकऱ्यांच्या मोटारी त्या चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहे. तेव्हा ह्या मोटारी आणि पोलीस स्टेशनला जर आपण तक्रार करायला गेलो तर तुमचं मोटारीचं बिल आहे का, त्याचं व्हॅल्युएशन काढावं लागेल आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांनी एकदा मोटर घेतल्यानंतर तो बिल कशासाठी जपून ठेवीन आणि मग हा प्रश्न पुढं उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सर्वसाधारण शेतकरी इथं पोलीस पाटलाकडे तक्रार घेऊन येतात आणि पोलीस पाटलाने सांगितलं पोलीस स्टेशनला द्या, तर पोलीस स्टेशन काही तक्रारी घेत नाही. तेव्हा याच्यावर तक्रार करायची कोणाकडं, हा प्रश्न स्वतः पोलीस पाटलाला पडलेला आहे. तेव्हा बाकीचे सर्वसाधारण जनतेचं काय? तेव्हा आणि एवढं एक तर भोजदरीमध्ये पाणी टंचाईचा काळ आहे आणि कमी पाणी असताना सुद्धा पाणी कसं तरी शेतकरी पाणी साठवून थोडेफार 1-2 पाण्याला तोटा येत असताना मग ते शेततळ्याचा वापर करतो. ते शेततळ्यावरच्या जर मोटरी चोरून गेल्या, बोरमधल्या मोटरी चोरून गेल्या, विहिरीवरच्या मोटरी चोरून गेल्या तर शेतकऱ्यांनी करायचं काय, हा प्रश्न. तर सध्या आमच्याकडे कांद्याचं पीक आहे, चारा पीक आहेत. आता यांना तेच वाळून चाललेले, मोटारी चोरून नेल्यानंतर पाणी आणायचं कुठून आणि एवढं भांडवल, एवढे पैसे उपलब्ध करायचे कुठून, हा शेतकऱ्याकडे प्रश्न पडलेला आहे. आणि एकाचीच शेतकऱ्याचे नाही ना, असे 9-10 शेतकऱ्यांच्या दरवर्षी केबले चोरून जातात. जर सोडून आणि या चोरांचा तपास लागत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर संशयित नावं द्या, संशयित नावं देऊनही बी ते संशयितावर काही कारवाई होत नाही आणि चौकशी करू, आम्ही हे करू, उडवडीची उत्तरं देऊन ते कारवाई पेंटिंग राहते. शिवाजीनाथा उगले हे पोल्ट्री व्यावसायिक असून त्यांच्याही मोटारी 2 वेळेला चोरट्यांनी चोरून नेल्यात. कोंबड्यांना पिण्यासाठी पाणी देखील नव्हतं. अखेर दुसऱ्याची मोटार आणून कशाबशा कोंबड्या वाचवल्यात. आम्ही जगायचं कसं, असा संतप्त सवाल उगले यांनी विचारत उपोषणाचा इशारा दिलाय. मी कुठून तरी कर्ज काढून बँकेतून पोल्ट्री उभी केली. मोटारी 2 वेळा माझ्या चोरी गेल्या, पण याचं काय पोलीस स्टेशन दखल घेत नाही आणि पोलीस स्टेशन जर गेलं तर म्हणतात आमचा बघू पण हे कवर बघायचं. 3 वर्ष झाले, 3 वर्ष येतात चोऱ्या आता भोजदरीमध्ये. याचा शोध लागत नाही. आम्ही कोणाचं नाव देऊ शकत नाही. आम्ही झोपायला जायचं का नाही यायचं, घरी झोपायचं का, एखादं पोल्ट्रीवर ठेवलं ते बी त्याचं बी मग तो कवर जागा राहणार, त्यांनी झोपायचं का नाही रात्रीचं. 2 वेळा मोटर चोरी गेली. आता पक्ष्यांना पाणी नाही, मी गावची मोटर नेली आणि तिथं उपलब्ध केली. पक्षी 15 दिवसाला पाण्यापासून मरायला लागला होता. म्हणजे गावची मोटर नेऊन मी सहकार्य केलं, मला गावाने मोटर दिली म्हणून पक्षी जागवायला.
त्याचा पक्षी मेला होता. म्हणजे आम्ही जगायचं कसं नाही, आता फाशी घ्यायची वेळ आली, आम्ही फाशी देणार आहे आता आम्ही उपोषण करणार आहे. आमच्या गावात घरफोड्या, केबल, मोटारी तसेच मंदिरांमध्ये असंख्य चोऱ्या झाल्यात. पोलीस येतात, मात्र चौकशी होत नाही. चोर कोण आहे हे पोलिसांनाही माहिती आहे, मात्र पोलीस त्यांच्याकडून हप्ते घेत आहेत. पोलिसांचंच त्यांना पाठबळ आहे, त्यामुळं चोरटे मोकाट सुटलेत, असा आरोप करत पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही जनआंदोलन करू, अशी संतप्त प्रतिक्रिया तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील लोहोटे यांनी दिली. जवळजवळ गेली 10 ते 15 वर्षापासून चोऱ्या चालू झालेल्या आहेत. आता गेल्या 3 महिन्यामध्ये आमची भाऊजाई पुष्पाबाई अशोक लोटे यांचं 3 महिन्यामध्ये 3 वेळा घर फोडलं गेलेलं आहे. पोलिसांनी येऊन फक्त इकडं तिकडं बघितलं, फक्त पंचनामा काही म्हणले काहीच नाही इथं दिसत, असेच गेले. घारगाव पोलीस स्टेशन याची काही दखल घेत नाही. आणि गावामध्ये आतापर्यंत 3 मंदिरांच्या चोऱ्या झाल्यात. पहिल्यांदा दत्त मंदिराची चोरी झाली, नंतर भोजादेवी मंदिराची चोरी झाली आणि त्याच्यानंतर गांगशनाथ महाराजांची चोरी झाली. पोलीस लोक फक्त येतात जातात आणि याची काही चौकशी करत नाही. आणि जे चोर आहेत गावातले, काही गावातले चोर आहेत, काही वाड्या वस्त्यामधले चोर आहेत. पोलिसांना माहिती आहेत कोण चोर येते आणि ते फक्त ज्याची चोरी होती त्यांना विचारतात का तुम्ही नावं सांगा. आता जो मालक चोरी बघतच नाही केले ते तो नाव कसं काय सांगणार आहे. हे पोलिसांना अगोदरची नाव माहिती आहे. अगोदर त्यांनी हे पोलीस स्टेशनला जाऊन ते आरोपी पण पकडलेले होते, परत मोकट सोडलेत. याचा अर्थ पोलिसांना त्याच्यामध्ये काहीतरी हप्ता भेटला जातो. पोलिसांचं त्याला पाठबळ असल्यामुळे हे चोर मोकट सुटल्यात आणि कायमच गेली 8 ते 10 दिवसामध्ये नेहमी गावामध्ये चोऱ्या होतात. आता शेतकऱ्याचं सीझन कांद्याचं आहे, नेमकं लाटचं टाईम आहे का कांदा भरणी, त्याच्यामध्ये मोटारी चोरी गेल्या, काहींची पिकं जळाली गेलेली आहेत. तर गेली 3 वर्षापूर्वी जवळजवळ 4 ते 5 शेतकऱ्यांच्या केबली चोरी गेल्या. त्याच्यामध्ये माझे शेडमध्ये एक केबल होती जवळजवळ 400 फूट, ती शेडमधून चोरून नेली. आणि आम्ही पोलीस स्टेशन गेलो त्यावेळेस FRI पण केला, आम्ही बिलं पण दिली, तरी त्या पोलिसांनी आम्हाला आता शेतकऱ्यांना सांगितलं का बिलं द्या, इव्हॅल्युएशन द्या. आम्ही देऊन आमच्याला कुठं काही नुकसान भरपाई भेटली, कुठं चोऱ्या पकडल्या त्यांनी. याचा काहीतरी पोलिसांनी सोक्षमोक्ष लावा, नाहीतर आम्ही आता 19 फेब्रुवारीपासून जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. सुरेश भुतांबरे यांच्याही शेततळ्यातील मोटार चोरी गेली असून पुष्पा लोहोटे यांच्या घरात 3 वेळा चोरी झाली आहे. घरात एकही वस्तू चोरट्यांनी शिल्लक ठेवली नाही आणि या चोऱ्या होण्यामागे खरं कारण अवैध दारू विक्री आहे. पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग हप्ते वसुलीत दंग असल्यामुळं या गोष्टींना लगाम लागत नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. चोरटे जेरबंद करा, अवैध दारू विक्री कायमची बंद करा, अन्यथा आम्ही 19 फेब्रुवारीला आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आमची एका वर्षामध्ये 3 बाऱ्या चोरी झाली. घर फोडलं, घरात फार काहीच सामान ठेवलं नाही. चक्की, फ्रीज, फार भांडे कुंडे सगळं धुवून नेलं 3 वेळा. मोटरीच्या 2 वेळा केबली गेल्या. याला कारणीभूत दारू आहे. दारू पिणारीच आम्ही एकतर मळ्यात राहतो आणि 3 बाऱ्या चोरी झाली. आम्ही राहायचं का नाही त्या घरामध्ये असा प्रश्न झालाय. त्या घरात जेवायला भांडं ठेवलं नाही का, पाणी प्यायला हंडाळ नाही का, काहीच नाही. कंप्लेंट केली, पोलीस सुद्धा काही करू शकत नाही. सगळे बोलावले तरी काय नाही, 3 वेळा आली. याच्यामध्ये असं एक आहे का जवळपास वर्षभरात भरपूर अशा चोऱ्या झालेल्या आहेत आणि त्या चोऱ्याच्या प्रकरणामध्ये माझ्याच मेवण्याचे म्हणजे माझी बहीण आहे, त्यांच्या संदर्भामध्ये घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली असता घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येऊन तपास करून गेले, पंचनामा करून गेले, पण आतापर्यंत याच्याबद्दल काही आम्हाला माहिती दिली नाही आणि काहीच नाही. इथून पुढे असं चालू राहणार, कारण प्रत्येक गावाच्या बाहेर एक माणूस आहे. आज जर एक कार्यक्रमासाठी 1 दिवस जर बाहेर गेला तर त्याच दिवशी लगेच चोरी होते. याला काहीतरी कारण असणार ना. तेव्हा ह्या चोऱ्या आहेत ना खरोखरच बंद कराव्या, नाहीतर आम्ही 19 तारखेला आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देत आहोत. सामाजिक कार्यकर्ता शंकर मांडे बोलतो. गावामध्ये वर्षातून 6 महिन्यातून 3 महिन्यातून चोऱ्या होतात. जे गावाच्या बाहेर राहतात, एकांत घर असतात, तिथं कोणी नसतात. गावात कार्यक्रम चालू झाला असताना संध्याकाळी तिकडे चोरी होते. त्यामुळे याच्यावर शासनाने काहीतरी विचार करून ताबडतोब बंदोबस्त करावा. आणि ग्रामपंचायतीने CCTV चालू करा ना म्हणून. आणि दुसरी दुसरं महत्त्वाचं काय माहिती का, बोला ग्रामपंचायतीने CCTV बसवलेले, पण ह्या CCTVचा काही उपयोग नाही. काही रिचार्ज नाही, रिचार्ज मारत नाही. आणि रिचार्जच मारत नाही, कशाला बसवलेले? शोला हां, त्याच्यावर निदान रात्रीचे कोण येतात जातात ते तर कळू शकतं की नाही. म्हणजे त्याच्यात जागेजोरे मिळू शकतील त्याच्यातून तुम्हाला. पण हे जर तुम्ही हे दुसरे नावापुरते बसवले, हे 4 CCTV बसवले, काय कामाचे ते? आणि रिचार्ज मारायला ग्रामपंचायती पैसे नाही, का मारत नाही? शर्मेची बाब आहे. हां, का मारत नाही? याची तक्रार मी ग्रामसेवकाकडे केली होती ना. ग्रामसेवक बोलले का सध्या सगळे TV बंद आहेत,
परंतु आम्ही एका वर्षाचे रिचार्ज मारून जेवढे काही CCTV कॅमेरे आहेत ते व्यवस्थित चालू करून घेऊ का, जेणेकरून जे चोर येत आहेत ते चोराचा त्या संदर्भातून आपल्याला CCTVद्वारे त्याचा उपयोग होईल. तर मी ग्रामसेवकाला एक नाही दोनदा तीनदा तक्रार केली, परंतु आतापर्यंत CCTV चालू आहेत की नाही ते आम्हाला माहीत नाही. चालूच नाहीत. ग्रामसुरक्षा यंत्रणा चालू होती, परंतु त्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचं बिलच न भरल्यामुळं तर एका फोनवरून 100 लोकांना कळत होतं. तर यंत्रणाच बंद असल्यामुळं ते सुविधा बंद झालेली आहे. ते सुद्धा ग्रामपंचायतीने बिल भरलेलं नाही. त्याच्यामुळं तक्रार यंत्रणेला तक्रार करूनही उपयोग नाही. पाटील, पोलिसांनी दखल घेतली पाहिजे याची, नेमकी तुम्हाला काय वाटतंय? तर आम्हाला काय वाटतं म्हणजे इथं गावात सहज दारू मिळते. दारू पिल्यानंतर चोरांना बाकीचं काय परत प्यायला पैसे तयार पाहिजे. त्यासाठी ते कुठंतरी एखादा बकरा शोधायचा आणि एखाद्या गावामध्ये समजा आज बाहेर कोण गेलेलं आहे हे सगळे खबरी देणारे सुद्धा गावातलेच असतात. तर ते सगळ्या यांची नावं सुद्धा पोलिसांना दिलेली, तरी त्यांच्याकडं ते सुद्धा काही कानाडोळा करतात. आता याच्यावर ते त्यांनाच जाणून काय माहीत असेल ते का कानाडोळा करत असेल, काय वाटतंय तुम्हाला नेमकी? पोलीस का लक्ष देत नाही? गांभीर्याने काय सुद्धा त्यांना पकडू शकतो, परंतु आपल्याला मुद्देमाल सापडत नाही. मुद्देमाल न सापडल्यामुळे आपण चोरांना डायरेक्ट म्हणू शकत नाही हा चोर आहे म्हणून. परंतु दारू प्यायल्यानंतर दारू विकणारा माहीत झाला का ते त्यांच्याकडून हप्ते चालू करून घेतात. पोलीस हप्ते वसूली करतात. हप्ता वसूल करतात त्यांच्याकडून. त्यासाठी आम्ही ठरवलं सगळ्यांनी 19 फेब्रुवारीला आम्ही आंदोलन करणार. असंख्य चोऱ्या होऊनही आणि त्याच्या तक्रारी नोंदवूनही पोलीस दखल घेत नाहीत. त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की घारगाव पोलीस स्टेशन म्हणजे असून अडचण नसून खोळंबाय. पोलिसांनी जर या घटनांना पायबंद घातला नाही आणि अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद केली नाही तर आम्ही येत्या 19 तारखेला आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पोपट वाळुंज यांनी दिलाय. तर आजपर्यंत मला वाटतं 10 वर्षामध्ये जवळजवळ 100 घरफोड्या जातात. 50 मोटरी चोरीला गेलेल्या आहेत. कोणाचे सोयाबीन चोरीला गेलेले आहेत, कोणाची कागद चोरीला गेलेले आहेत, कोणाच्या मोटरीच्या केबल चोरीला गेलेल्या आहेत. आता ह्या चोऱ्यांचा मागचा उद्देश जर बघितला तर गावाच्या लोकांचा असा अंदाज आहे का हे गुन्हेगार नाही, याच्यामागं भोलटे चोर असतात जे याच्यामागं दारूची पार्श्वभूमी ह्या दारू पिण्याच्या माध्यमासाठी हे लोक असे किरकोळ चोऱ्या करून राहिले. पण आज शेतकऱ्याचा माल भरात आलेला आहे आणि अशा वेळेला जर त्याला 20,000 रुपये घालून ती मोटर आणायची वेळ आली तर उत्पन्न 20,000चं त्याला लगेच 20,000 खर्च करायचा. मग इथून मागं झालेला खर्च आणि मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि ह्या अवैध धंद्यामुळं मला तरी वाटतं तरुण वर्ग वाया गेलेला आहे बराचसा आणि बऱ्याच महिलांवर अत्याचार झालेले आम्ही बघितलेले आहेत आणि रस्त्यावरती मारताना बघितलेले आहे. आणि मला तर वाटतं मी स्वतः घारगाव पोलीस स्टेशन आतापर्यंत 5-6 रजिस्टर चोऱ्या दाखल केलेले आहेत गुन्हे. त्याच्यामध्ये भोजामाता पेटी गेलेली आहे, गांगशनाथाची गेलेली आहे, आमच्या स्वतःच्या घरफोड्या झालेल्या आहेत, आमच्या चुलत्यांच्या, आमच्या बंशीबाबांच्या, त्यांच्या मी रजिस्टर केसेस केलेल्या आहेत. तर बंशीबाबांची तर ही 3ऱ्यांदा मोटर गेलेली, 2दा घरफोडे झालेले आहे, घरातलं सगळं सामान गेलेलं आहे. त्यासाठी कंपाऊंड करून घेतलं तरी आज त्यांची मोटर परत गेली. माझा असा एवढा लाखो रुपये खर्च करूनही त्याच्यासाठी काही जर पोलीस स्टेशन करत नसेल तर हे घारगाव पोलीस स्टेशन मला असं वाटतंय या असून अडचण नसून खोळंबा, तिथं जाऊनही कोणी दखल घेत नाही. नाहीतर मग तुम्ही जावा कोर्टात, मग ते पोलीस स्टेशन कशासाठी? मग आता हा न्याय मागायला आम्ही जायचं कोणाकडे, हा आम्हाला प्रश्न उभा राहिला. तर तेव्हा त्यासाठी ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की 19 तारखेपर्यंत जर ह्या गोष्टीचा निकाल नाही लागला किंवा पोलिसांनी याच्यावर दखल नाही घेतली तर ग्रामस्थ इथं जनआंदोलनाला बसणार आहे आणि हाच गावचा एकमताने निर्णय झालेला आहे. दरम्यान पठार भागामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच असून नागरिक हतबल झालेत. जिथं न्याय मागायचा त्यांचेच हात न्याय मागायला गेल्यानंतर नेहमी वर असतात. त्यामुळं न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पोलीस अधीक्षकांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या कारभारात गांभीर्यानं लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर,
आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.